नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचा प्रवास जितका रंजक आहे तितकाच वादग्रस्त सुद्धा. आपण मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॉटसन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. एक असा माणूस ज्याने मानवी मनाकडे पाहण्याचा जगाचा संपूर्ण दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकला. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की एका वादग्रस्त आणि स्वतःच्याच क्षेत्रातूनच हद्दपार झालेल्या मानसशास्त्रज्ञाने आपल्या आजच्या आधुनिक ग्राहक संस्कृतीला नेमका कसा आकार दिला असेल. या एका प्रश्नातच आजच्या या माहिती सत्राचं खरं रहस्य दडलेलं आहे. आपण पाहणार आहोत की कसं एका सर्वोच्च शिक्षण तज्ज्ञाने मानवी भावनांवरील आपल्या क्रांतिकारक सिद्धांतांचा वापर करून केवळ बालसंगोपनच नाही तर आधुनिक जाहिरात क्षेत्रालाही पूर्णपणे पालटून टाकलं. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. तर या कथेची सुरुवात होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला. त्या काळात मानसशास्त्र अगदी वेगळ्याच वळणावर होतं आणि नेमक्या याच वेळी वॉटसन यांनी मानवी स्वभाव समजून घेण्याच्या दृष्टिकोनात एक अतिशय मूलगामी म्हणजे अगदी मुळापासून बदल सुचवला. त्यांनी मनाचं अस्तित्वच जणू नाकारलं आणि मानवाला चक्क एका यंत्राच्या रूपात पाहण्यास सुरुवात केली. 1913 मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी वर्तनवाद म्हणजेच बिहेवियरिझम या संकल्पनेचा जाहीरनामाच मांडला. त्यांचा युक्तिवाद असा होता की मानवाचा अभ्यास हा मूलतः एका सेंद्रिय यंत्रासारखा म्हणजेच ऑर्गॅनिक मशीनसारखा झाला पाहिजे. त्यांच्या मते मानवी मनाच्या आत नक्की काय चाललंय हे आपण मोजू शकत नाही, बरोबर. त्यामुळे जे केवळ आपल्या डोळ्यांना दिसतं आणि जे मोजता येतं फक्त त्याचाच अभ्यास व्हायला हवा. म्हणजेच त्यांनी त्या काळात प्रचलित असलेल्या जुन्या आणि व्यक्तिनिष्ठ अशा मनोविश्लेषणाच्या पद्धतीला पूर्णपणे बाजूला सारलं. त्याऐवजी त्यांनी एक अतिशय कडक आणि मोजता येण्याजोगी वैज्ञानिक पद्धत आणली. विचारांच्या गुंत्यात न अडकता माणसाच्या प्रत्यक्ष भौतिक कृतींवर त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. हे त्या काळात खरंच खूप वेगळं आणि धाडसाचं होतं. आता भावना या जन्मजात नसून त्या आपण शिकतो हा आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी वॉटसन आणि त्यांची सहकारी रोझाली रेनर यांनी 1920 मध्ये एक प्रयोग केला. हा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासातला अत्यंत प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त प्रयोग मानला जातो, ज्याला लिटल अल्बर्ट प्रयोग असं म्हटलं जातं. या प्रयोगाची पद्धत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यात एका अगदी लहान मुलाला एक पांढरा उंदीर दाखवला गेला आणि अगदी त्याचवेळी त्याच्यामागे एक मोठा धक्कादायक आवाज केला गेला. ही कृती त्यांनी वारंवार केली. याचा परिणाम काय झाला तर त्या लहानग्याच्या मनात उंदराविषयी प्रचंड भीती निर्माण झाली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही भीती फक्त उंदरापुरती मर्यादित राहिली नाही, तर ससे किंवा मुखवट्यांसारख्या इतर कोणत्याही केसाळ वस्तूंबाबतही त्याच्या मनात तशीच भीती निर्माण झाली. या सगळ्यावरून वॉटसन यांनी एक अतिशय ठाम निष्कर्ष काढला. त्यांच्या मते जन्मतः मानवामध्ये केवळ 3च जन्मजात भावनिक प्रतिक्रिया असतात: भीती, राग आणि प्रेम. बस एवढंच. याचा सरळ अर्थ असा की आपली बाकीची सगळी वागणूक, आपल्या सवयी हे सगळं सभोवतालच्या वातावरणामुळे निर्माण होतं. एका अर्थाने आपण जणू प्रोग्राम केले जातो. आता गंमत बघा, हा सगळा विचार वॉटसन यांनी फक्त प्रयोगशाळेपुरता मर्यादित ठेवला नाही. प्रयोगशाळेतून बाहेर पडून हा विचार थेट घराघरांच्या दिवाणखान्यापर्यंत पोचला. त्यांनी आपला हा टोकाचा पर्यावरणवादाचा विचार चक्क बालसंगोपनाच्या अत्यंत नाजूक क्षेत्रातही लागू केला. त्यांचा एक अतिशय प्रसिद्ध विधान आहे. ते म्हणाले होते की मला 1 डझन निरोगी बाळे द्या आणि मी हमी देतो की त्यापैकी कोणत्याही एकाला निवडून मी त्याला माझ्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ बनवू शकेन. याचा अर्थ कोणत्याही मुलाला डॉक्टर, वकील किंवा अगदी चोर बनवण्यासाठी घडवलं जाऊ शकतं. हे अनुवांशिकतेवर अजिबात अवलंबून नसून पूर्णपणे सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतं, असा त्यांचा ठाम विश्वास होता. 1928 मध्ये त्यांनी सायकोलॉजिकल केअर ऑफ इन्फंट अँड चाइल्ड नावाचे एक पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यातले सल्ले ऐकून तर आजच्या काळात कोणीही चक्रवून जाईल. त्यांनी पालकांना असा सल्ला दिला की त्यांनी आपल्या मुलांना कधीही मिठी मारू नये किंवा त्यांचं चुंबन घेऊ नये. फारच वाटलं तर सकाळी फक्त एक साधं हस्तांदोलन म्हणजेच शेक हँड करावा. यामागे त्यांचा उद्देश काय होता तर मुलांचे अतिरिक्त लाड टाळणे. आता त्या काळातल्या काही लोकांनी या अत्यंत व्यावहारिक आणि कोरड्या दृष्टिकोनाला प्रगत विज्ञान म्हणून डोक्यावर घेतलं, पण दुसरीकडे टीकाकारांनी यावर जोरदार आक्षेपही घेतला. त्यांच्या मते ही पद्धत मुलांच्या निरोगी भावनिक विकासासाठी अत्यंत हानिकारक आणि धोक्याची ठरू शकते. एकीकडे वॉटसन यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रभाव अगदी शिखरावर पोचला होता.
ते एक अत्यंत प्रतिष्ठित नाव बनले होते. पण अगदी त्याच वेळी त्यांच्या कारकिर्दीला एक अचानक आणि नाट्यमय कलाटणी मिळाली. सगळं काही पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. एकीकडे ते जगाला भावनाहीन बालसंगोपनाचे सल्ले देत होते आणि दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्याच वैयक्तिक आयुष्यात एक प्रचंड भावनिक आणि आवेगपूर्ण वादळ आलं. त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सार्वजनिक झालं आणि त्यातून मोठी खळबळ उडाली. या सगळ्या वादामुळे शेवटी 1920 मध्ये त्यांना त्यांच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील पदावरून पायउतार व्हावं लागलं. आपलीच विद्यार्थिनी असलेल्या रोझाली रेनर हिच्यासोबतच्या संबंधांमुळे त्यांना विद्यापीठाच्या जगातून कायमचं बाहेर फेकलं गेलं. दुसरं कोणतंही शैक्षणिक पद मिळवणं आता अशक्य होतं. अशा परिस्थितीत वॉटसन यांना आता त्यांच्या या वर्तनवादी प्रयोगांसाठी एका अगदी नवीन आणि मोठ्या क्षेत्राची नितांत गरज होती. आणि इथेच प्रवेश होतो जे. वॉल्टर थॉम्सन एजन्सीचे अध्यक्ष स्टॅनली रेसॉर यांचा. त्यावेळी जाहिरात उद्योग अतिशय वेगाने वाढत होता, पण त्यात एका वैज्ञानिक अचूकतेची कमतरता होती. रेसॉर यांनी हीच कमतरता भरून काढण्यासाठी वॉटसन यांना नोकरीवर ठेवलं. हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर थक्क व्हायला होतं. बघा, एका बदनाम झालेल्या आणि नोकरी गमावलेल्या मानसशास्त्रज्ञाकडून अवघ्या काही वर्षांतच जाहिरात क्षेत्रातील एक अग्रणी उपाध्यक्ष बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. त्यांनी स्वतःला पूर्णपणे नव्याने प्रस्थापित केलं होतं. या नव्या क्षेत्रात त्यांनी ज्या पद्धती आणल्या त्या मॅडिसन ॲव्हेन्यूसाठी पूर्णपणे क्रांतिकारक ठरल्या. त्यांनी ग्राहकांच्या पूर्वनियोजित भावनिक प्रतिक्रियांचा अचूक वेध घेण्यासाठी वैज्ञानिक तंत्रांचा प्रत्यक्ष वापर सुरू केला. मग ते ब्रँड अपील संशोधन असो, उत्पादनांची थेट तुलना करणारी ग्राहक निवड चाचणी असो, किंवा त्यावेळच्या अगदी नवीन अशा रेडिओ माध्यमाचा जाहिरातींसाठी केलेला प्रभावी वापर असो, हे सगळं अगदी अचूक होतं. वॉटसन यांच्या या प्रवेशामुळे संपूर्ण जाहिरात उद्योगाची दिशाच बदलली. आधीच्या काळात जाहिराती ह्या ग्राहकांना केवळ तर्कशुद्ध पद्धतीने माहिती देण्यासाठी केल्या जायच्या, पण वॉटसन यांनी हा कल बदलून ग्राहकांच्या आवेगपूर्ण आणि भावनिक इच्छांना थेट भिडण्याकडे उद्योगाला वळवलं. म्हणजेच ग्राहकाला काय गरजेचं आहे हे सांगण्यापेक्षा त्यांना काय हवंसं वाटायला हवं यावर त्यांनी भर दिला. यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे मानवी वर्तनावर प्रयोग करण्यासाठी केवळ बंदिस्त शैक्षणिक प्रयोगशाळेचीच गरज नसते. वॉटसन यांनी दाखवून दिलं की जनसंपर्क माध्यमे म्हणजेच मास मीडिया हे प्रयोगांसाठी एक खूप मोठं आणि जागतिक स्तरावरचं मैदान उपलब्ध करून देऊ शकतं. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरसारख्या उत्पादनांसाठी त्यांनी चालवलेल्या मोहिमा बघा. या अत्यंत यशस्वी मानसशास्त्रीय मोहिमांनी हे जगाला दाखवून दिलं की विज्ञान हे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नाही, ते खऱ्या जगातील व्यावसायिक समस्या प्रभावीपणे सोडवू शकतं आणि बाजारात ब्रँडबद्दल एक अढळ निष्ठा निर्माण करू शकतं. मनुष्य हा घडवला जातो, तो जन्मतात असा नसतो, ह्या त्यांच्या विचारावर आजही अनेक मतभेद असू शकतात. त्यांची वैयक्तिक मते कितीही वादग्रस्त असली तरी त्यांचा हा मूळ सिद्धांत आपण नाकारू शकत नाही. मोठ्या स्तरावर मानवी वर्तनाचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो आणि त्यावर नियंत्रणही ठेवता येतं. याच एका तत्वाने आपल्या आधुनिक बाजार संशोधनाचा आणि जाहिरातशास्त्राचा पाया रचला आहे. आजच्या या माहिती सत्राचा शेवट करताना एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या काळातही ग्राहकांचं कितीतरी वर्तन हे एका शतकापूर्वी वॉटसन यांनी शोधून काढलेल्या त्याच तत्वांवर चालत नाही का? जेव्हा एखादा ब्रँड आपल्या मनात भीती, राग किंवा प्रेमाची भावना जागृत करतो आणि आपण ते उत्पादन खरेदी करतो, तेव्हा ती खरोखर आपली स्वतंत्र निवड असते की ती एका अतिशय काळजीपूर्वक केलेल्या कंडिशनिंगची परिणिती असते? यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.